रस प्याला ये म्हटलं राव। आज भोकरदन शिरलोडला रस ज्यूस घेत गेलो। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ। सकाळ झाली, आत्या आल्या होत्या आणि निघाल्या सुद्धा। परवाच्या दिवशी आल्या होत्या आणि निघाल्या सुद्धा। मामा आत्या दोघे पण आले होते। सर्वजण आत्याला वाटी लावण्यासाठी उभे होते। अमरचं मध्येच मध्ये काय चालू होतं काय समजेना। नंतर ताई सुद्धा निघाली होती त्यांच्या घरी जाण्यासाठी। निघालो मग ताईला वाटी लावण्यासाठी। नानाचा फोन आला, शंभूची गाडी भोकरदन पर्यंत आहे। मग काय पटापट शंभूच्या गाडी ताईला बसून दिलं। मंगेशचं काहीतरी काम शिल्लोडला होतं म्हणून मंगेशला म्हटलं भोकरदन मार्गे जाऊ। मंगेश आणि मी निघालो मग भोकरदनला 1000च्या स्पीडने। आता पोहोचलो होतो भोकरदनच्या बस स्टँड वरती। आल्याबरोबर ताईला बस लागली राजूर गणपती पर्यंत। मग काय आपण पण गाडीत सीटावरती रुमाल टाकून ठेवला जागा राहण्यासाठी। हो, अमर अनु ताई मस्तपणे आता सीटावर बसल्या होत्या। निघाली बस मग आता भूर। त्यांना पटापट बाय बाय केलं आणि निघालो आम्ही पण शिल्लोडच्या दिशेने। त्याच्या आधी गाडीमध्ये पेट्रोल टाकून घेतलं आणि थोडे पुढे आलो तर एका ठिकाणी रस प्यायला थांबलो। मंगेश भाऊ तर काय आज हिरोच दिसत होते। हा पण मंगेश आणि मी पण मंगेश बर का। मंगेशने तर काय आता बिस्लरीची बॉटल घेतली। आपल्याला दुसरं पाणी चालत नाही म्हणे। बरं बाबा घे म्हटलं आता पिऊन। कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं। रस पण आता आला होता। रसामध्ये मस्तपणी आता मसाला टाकला आणि तुम्हीच ऐका आता। या भाऊला म्हटलं रस प्यायला ये म्हटलं राव असं म्हण। रस प्यायला ये म्हटलं माय। तर तो काही म्हणायला तयार नव्हता। पटापट सिडलोडला आलो। मंगेश फर्निचरच्या दुकानात गेला। त्याने या दुकानातून घेऊन गेला होता फ्रीज, पण तो काय विचारत होता त्यालाच माहिती। थोडं पुढे आलो तर शिवनगरी जळगाव सपकाळचा युवा उद्योजक शुभम शेठ भेटले, हरिभाऊ भेटले। मग काय पटापट आम्ही सेल्फी काढून घेतली। आता मंगेश म्हणे तू रस पाजला म्हटल्यावर आता मी तुला ज्यूस पाजतो। मस्तपणे आता ज्यूस पिऊन घेतलं। मंगेशने गाडी आणली आणि निघालो 1000च्या स्पीडने। गोळेगाव मार्गे घरी जात असताना 2000च्या स्पीडने कौतिक भाऊ आमच्यापर्यंत पोहोचले। आता पोहोचलो होतो गावात। फुल वातावरण तयार झालेलं होतं पावसाचं। हो, मग काय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक फॉलो शेअर नक्की करा। चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये। रामकृष्ण हरी।